सर्वांना सप्रेम जय भीम। संपूर्ण विश्वाला मानवतेचा करुणेचा संदेश देणारे तथागत महामानव गौतम बुद्ध, जाति न पूछे साधु की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार की पड़ी रहें दो म्यान, असे जातीयतेवर प्रखर हल्ला करणारे संत कबीर, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद ब्रह्म अमंगळ असा संदेश देणारे संत तुकाराम महाराज, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई माता भीमाई, भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक अध्यक्ष, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष, तमाम बौद्धांचे बौद्धाचार्य सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेच्या तृतीय राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमरावजी आंबेडकर साहेब, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या अश्वगतीने चाललेल्या धम्मकार्यास पंचांग प्रणाम करून मी आपल्या समोर प्रवचनाला सुरुवात करत आहे। भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष, बौद्ध धम्माचे गाडे अभ्यासक प्राध्यापक बापूसाहेब गायकवाड, सरचिटणीस अर्जुन सर, कोषाध्यक्ष राजारामजी साबळे साहेब, पर्यटन विभाग प्रमुख आलटे सर, तसेच दत्तात्रय भोसले सर बौद्धाचार्य, संपूर्ण तालुक्यातील लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, आमच्या निलंगा तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक रोहितजी बनसोडे सर, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका उपाध्यक्ष संस्कार विभाग प्रमुख ॲडव्होकेट दिलीप सातपुते सर, तसेच ज्यांनी आतापर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे प्रवचन दिलेलं आहे ते म्हणजे बापूसाहेब गायकवाड सर, अशोकजी शिंदे सर, यानंतर करुणाताई कांबळे, सर्व तालुका ग्रामशाखा पदाधिकारी आणि निलंगा तालुका सर्व पदाधिकारी यांना मी सविनीय जय भीम करून या ठिकाणी माझ्या या प्रवचनाला सुरुवात करत आहे। ज्यांनी ही सेवा उपलब्ध करून दिली ते म्हणजे कुंदनजी गायकवाड सर, किनगावचे शाखा प्रमुख श्रीमंतजी कांबळे साहेब, या सर्वांना जे काही लाईव्हवर हा कार्यक्रम प्रवचन पाहत आहेत त्यांना मी सविनीय जय भीम करून माझ्या या प्रवचनाला सुरुवात करत आहे। वर्षावास प्रवचन मालिका आषाढ पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमेपर्यंत जवळजवळ 3 महिन्याचा काळ या ठिकाणी वर्षावास कार्यक्रम होत आहेत। कोविड-19च्या माध्यमातून या ठिकाणी सगळीकडे महामारी ही पसरलेली आहे। सर्वजण या ठिकाणी या महामारीला तोंड देत आहेत। असल्या या कालावधीमध्ये लातूर जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड सर तसेच आलटे सर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे ही सेवा उपलब्ध करून दिली की जेणेकरून धम्माचा ज्ञान
मोजक्या लोकांना का असेना किंवा लाईव्हवर असलेल्या लोकांना सुद्धा या ठिकाणी हे धम्मज्ञान मिळावं म्हणून ही सेवा उपलब्ध करून दिलेली आहे। मी सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मी पहिल्यांदाच या ठिकाणी या लाईव्हवर बोलत आहे। मी कांबळे आरवाय, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा उपाध्यक्ष संस्कार विभाग या ठिकाणी म्हणून कार्यरत आहे। जवळजवळ 34 वर्ष मी इंग्रजी विषयाचं अध्यापन करून मी सेवानिवृत्त 31 डिसेंबर 2019ला झालेला आहे। धम्माची आवड आहे। जवळजवळ 25-30 वर्षापासून मी भारतीय बौद्ध महासभेचं काम करतो। मला याची आवड आहे, धम्माची आवड आहे, म्हणून मी या ठिकाणी कार्यरत आहे। बापूसाहेब गायकवाड सरांनी मला भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा शाखेमध्ये संस्कार उपाध्यक्षपद या ठिकाणी दिलं आणि मी कार्यरत आहे। माझ्या प्रवचनाला सुरुवात करण्या अगोदर या ठिकाणी मी सर्वांचं मनपूर्वक लाईव्हवर असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि जय भीम, नमो बुद्धाय। सारेच मानव प्राणी ना उच्च नीच कोणी, सारेच मानव प्राणी ना उच्च नीच कोणी, कुणीही यावे शुद्ध बनावे बुद्धाच्या चरणी, या बुद्धाच्या चरणी। इथं नाही जातीवाद आणि पोकळवर्णी भेद, आंतरशुद्धी करुणी जल्दी, यारे पुन्हा फिरोनी, या बुद्धाच्या चरणी, या बुद्धाच्या चरणी। जिथे माणसाचं मन शुद्ध आहे त्या ठिकाणी बुद्ध आहे। बुद्धाशिवाय विश्वाला, बुद्धाशिवाय पर्याय नाही। संपूर्ण विश्व हे बुद्धाच्या तत्वज्ञानावर चालत आहे। या ठिकाणी माझा विषय या ठिकाणी मी चालू करत असताना, माझ्या विषयाला सुरुवात करत असताना या ठिकाणी मी अगोदर सिद्धार्थ गौतमाचा जन्म याबद्दल थोडक्यात सांगून मी माझ्या प्रतीत समुत्पाद या सिद्धांताला सुरुवात करणार आहे। सिद्धार्थ गौतम शाक्य कुळामध्ये शुद्धोधन आणि महामाया यांच्या पोटी जन्म झाला। सिद्धार्थ गौतम या ठिकाणी महामाया आणि शुद्धोधन राजा आषाढी पौर्णिमेच्या दिवशी शाक्य कुळामध्ये आषाढ महिना हा अतिशय जल्लोषानं सण उत्सव साजरा केल्यासारखं करत जात असत। आषाढी पौर्णिमेला या आषाढ महिन्याचा शेवट होत असे आणि त्या आषाढ पौर्णिमेच्या दिवशी महामायानं संपूर्ण घर या ठिकाणी सुगंधित करून, द्रव्याने सुगंधित करून, संपूर्ण घर हे फुला माळांनी सुभूषित करून त्या ठिकाणी त्या रात्री, आषाढी पौर्णिमेच्या रात्री आपल्या शयन मंदिरामध्ये महामाया गेल्यानंतर, नंतर शुद्धोधनाने प्रवेश केल्यानंतर त्याच आषाढी पौर्णिमेच्या दिवशी महामायाचं आणि शुद्धोधनांचं या ठिकाणी मिलन झालं आणि मिलन झाल्याच्या नंतर गर्भसंभव झाला आणि त्याच रात्री झोपल्यानंतर तिला स्वप्न पडलं महामायाला की आपला हा जो काही पलंग आहे, 4 द्वारपालकाने हा पलंग कुठेतरी उचलून नेलेला आहे हिमालय पर्वताच्या जवळ आणि शाल वृक्षाखाली हा पलंग ठेवलेला आहे आणि दाशा जमा झालेल्या आहेत आणि त्या दाशानं मला सुगंधित द्रव्यानं आंघोळ घातलेली आहे आणि आंघोळ घातल्यानंतर आणि त्या ठिकाणी महामाया म्हणते किंवा या ठिकाणी आंघोळ घातल्यानंतर ती जागृत झाली आणि त्या स्वप्नामध्येच बोधिसत्व सुमेध नावाचा एक व्यक्ती तिच्या स्वप्नामध्ये आला आणि तो बोधिसत्व सुमेध म्हणतो महामायाला की महामाया, मी तुझ्या या पृथ्वीतलावर तुझ्या उदरी मी जन्म घेणार आहे आणि तू जन्म देण्यास तयार आहेस का? असे म्हटल्यानंतर महामायानं होकार दिलेला आहे आणि त्या ठिकाणी बोधिसत्व सुमेध यांनी अपेक्षा व्यक्त केल्यानंतर त्या ठिकाणी महामाया जागृत झाली आणि लगेच शुद्धोधनाला म्हणाली की
महाशय, मला स्वप्न पडलेलं आहे आणि या स्वप्नामध्ये मला कुणीतरी जन्म घेतेस का म्हणून तू देण्याला तयार आहेस असं विचारल्यानंतर मी होकार दिलेला आहे आणि खरंच मला या ठिकाणी माझ्या पोटी असला जन्म घेणारा एक बोधीच या ठिकाणी जन्माला येईल का हे मला खरं वाटत नाही आणि मला या स्वप्नाचा अर्थ तुम्ही सांगण्यासाठी काहीतरी करा म्हणून तिने विनंती केली. त्यावेळेस शुद्धोधन राजाने तिला वाटले की वा या ठिकाणी मला पुत्र होणार नाही, पुत्र अशी वाटल्यानंतर तिला वाटलं की आपणाला पुत्र होणार नाही, पुत्रप्राप्ती होणार नाही म्हणून महामायाने या ठिकाणी आपल्या बहिणीसोबत या ठिकाणी बहिणीला शुद्धोधन राजाला दिलेलं होतं. म्हणजे या ठिकाणी विवाह केलेला होता. म्हणजे महाप्रजापती ला तिने त्या ठिकाणी आपल्या शुद्धोधन राजाबरोबर विवाह लावला होता की मला पुत्र होतो का नाही की म्हणून त्या ठिकाणी मला पुत्र होणार नाही असं वाटतंय, परंतु मला असं एक विचित्र स्वप्न पडलेलं आहे आणि या स्वप्नाचा अर्थ तरी तुम्ही जाणून घ्या म्हणून या ठिकाणी महामायाने शुद्धोधनाला विनंती केली आणि शुद्धोधन राजाने 8 ब्राह्मण त्यांना बोलवून या ठिकाणी त्या स्वप्नाचा अर्थ या ठिकाणी करून घेतलेला आहे. आणि ते 8 ब्राह्मण घरी आल्यानंतर त्यांना स्वादिष्ट भोजन दिलं आणि स्वादिष्ट भोजन देऊन या ठिकाणी त्यांची तृप्ती झाल्यानंतर आणि त्यांनी असं सांगितलं की वा तुमच्या पोटी असा एक पुत्र जन्माला येणार आहे आणि तो पुत्र जर संसारामध्ये राहिला तर या ठिकाणी या ठिकाणी सम्राट होईल आणि या ठिकाणी संसाराचा त्याग जर त्याला केला तर एक सम्यक संबुद्ध होईल. खरंच या ठिकाणी असं होईल का म्हणून शुद्धोधन राजाला सुद्धा या ठिकाणी प्रश्न पडला आणि ते ब्राह्मण असं त्या स्वप्नाचा अर्थ सांगून त्या ठिकाणी निघून गेले. प्रश्न पडला त्या ठिकाणी. खरोखरच त्या ठिकाणी महामायाला दिवस गेले होते आणि महामायाच्या पोटी 10 महिने उदरामध्ये राहिलेला हा सिद्धार्थ गौतम इसवी सन पूर्व 563 मध्ये नक्षत्र विशाखा वार शुक्रवार या दिवशी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झालेला आहे. सिद्धार्थ गौतमाचा जन्म 2 वेळेस झालेला आहे. सिद्धार्थ गौतम ज्यावेळेस महामायाच्या पोटी सिद्धार्थ गौतम जन्माला तो सिद्धार्थ गौतम आणि ज्यावेळेस सिद्धार्थ गौतमाला ज्ञानप्राप्ती झाली तो म्हणजे बुद्ध. या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाल्यानंतर हिमालय पर्वताजवळच एक आशित मुनी नावाचा ऋषी राहत होता. त्या ऋषीला वाटलं की आपल्या नातवाला घेऊन आपण जाऊन एकदा सिद्धार्थ गौतमाचं दर्शन घ्यावं म्हणून तो आशित मुनी आपल्या नातवाच्या सोबत तो या शुद्धोधन राजाच्या राजवाड्याच्या जवळ आला. द्वारपालक थांबलेले होते. तो मध्ये जात असताना द्वारपालकांनी विनंती केली कृपा करून तुम्ही इथं थांबा आणि मला थोडंसं राजाची परवानगी घेऊ द्या आणि मी परवानगी घेऊन आल्यानंतर मी तुम्हाला मध्ये जायला प्रवेश देतो. त्यावेळेस तो द्वारपालक गेला आणि जाऊन शुद्धोधन राजाला म्हणला कुणीतरी या ठिकाणी आलेले आहेत, अतिथी आलेले आहेत आणि ते अतिथी तुम्हाला भेटण्यासाठी फार उत्सुक झालेले आहेत, त्यांना आतमध्ये येऊ द्या का. तर शुद्धोधन राजाने परवानगी दिली. येऊ द्या, काय अतिथी आल्याच्या नंतर येऊ द्या, काय येऊ, त्यांना काही हरकत नाही. तर या ठिकाणी आशित मुनी वाड्यामध्ये गेला. वाड्यात गेल्यानंतर मला तुमच्या बाळाला बघायचं आहे. शुद्धोधन राजाने म्हटले की या ठिकाणी बाळ आत्ताच झोपे गेलेलं आहे, बाळाची झोप मी या ठिकाणी कसं या ठिकाणी जागृत करू कशी करू म्हटल्यानंतर त्यावेळेस आशित मुनी की जे काही थोर माणसं आहेत ते झोपत नसतात, ते सदा जागृत असतात. तुम्ही उठवा, मला थोडंसं दर्शन घेऊ द्या म्हटल्यानंतर जास्तीत जास्त विनवणी केल्यानंतर शुद्धोधन राजाने त्या बाळाला दाखवल्यानंतर तो आशित मुनी त्या बाळाच्या समोर दर्शन घेऊन तो डोळ्यातून अश्रू ढाळू लागला. त्यावेळेस शुद्धोधन राजाला वाटलं की या ठिकाणी आपल्या बाळाचं भवितव्य काही धोक्यात आहे का, या ठिकाणी हा आलेला अतिथी रडत आहे. तर त्या ठिकाणी मला कृपा करून सांगा तुम्ही का रडत आहे, माझ्या बाळाचं भविष्य काही धोक्यात आहे का, असं शुद्धोधन राजाने आशित मुनीला विचारल्यानंतर तर आशित मुनीने त्या ठिकाणी शुद्धोधन राजाला उत्तर दिलं की बाबा या ठिकाणी माझं वय आहे 80-85 वर्ष
माझं वय 80-85 वर्ष आहे. तुमच्या पोटी असा पुत्र जन्माला आलेला आहे की संसारात जर राहिला तर तो सार्वभौम सम्राट बनणार आहे आणि संसाराचा त्याग जर केला तर तो सम्यक संबुद्ध होणार आहे. संपूर्ण या पृथ्वी तलावरचं जेवढं काही दुःख आहे ते दुःख नाहीसं करणार आहे आणि सुखाचा शोध घेणार आहे. संपूर्ण मानव जातीसाठी तुम्हाला जन्माला आलेले जे काही पुत्र आहे ते पुत्र मानवाचं कल्याण करण्यासाठी जन्माला आलेला आहे. आणि हे संपूर्ण सम्यक संबुद्ध कशी झाले आणि संपूर्ण दुःखमुक्ती कशी केली आणि मानवाला संपूर्ण सुखाचं जीवन जगण्यासाठी त्यांनी कसं प्रवृत्त केले हे पाहण्यास मी राहत नाही. याचं मला वाईट वाटत आहे, म्हणून मी या ठिकाणी अश्रू ढाळत आहे. म्हणूनच या ठिकाणी या आशित मुनीचं भविष्य खरं ठरलं आणि या सिद्धार्थ गौतमाचा जन्म या ठिकाणी झालेला आहे. बुद्धाचा जन्म सुखकारक आहे. बुद्धाचा धम्म हा कल्याणमय आहे, कल्याणकारक आहे. म्हणून या तथागत भगवान गौतम बुद्धाच्या ह्या धम्माचं आपण सर्वांनी या ठिकाणी जर खरोखरच जर आचरण जर केलो तर आपलं जीवन या ठिकाणी मंगलमय झाल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणून या ठिकाणी या सिद्धार्थ गौतमाचं थोडक्यात या ठिकाणी जन्माचा इतिहास तुम्हाला सांगितल्यानंतर मला या ठिकाणी माझ्या विषयाकडे या ठिकाणी आता वळायचं आहे. तो विषय आहे प्रतीत्य समुत्पाद सिद्धांत. याच प्रतीत्य उत्पाद सिद्धांतालाच पटिच्च समुपाद असं म्हणतात. याला कार्यकारण भावसुद्धा म्हणतात. या सिद्धांताला कार्यकारण भाव असे म्हणतात. तसेच या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेला हा वैज्ञानिक सिद्धांत आहे. या सिद्धांताला संसार चक्र, या सिद्धांताला भवचक्र आणि या सिद्धांताला जीवनचक्र असं सुद्धा म्हटलं जाते. म्हणून या ठिकाणी हा सिद्धांत सांगत असताना तुम्हाला या ठिकाणी अनित्य, अनात्मा, दुःख आणि निर्वाण या सिद्धांतावर प्रतीत्य समुत्पाद सिद्धांत समुत्पाद सिद्धांत हा आधारित आहे. आणि या प्रतीत्य समुत्पाद सिद्धांताचं विश्लेषण तुम्हाला करत असताना प्रतीत्य याचा अर्थ आहे अपेक्षा, इनरमोस्ट डिझायर. अपेक्षा झाल्याशिवाय या ठिकाणी कोणतंही कार्य होऊ शकत नाही. प्रतीत्य याचा अर्थ आहे अपेक्षा किंवा कारण. आणि या कारणामधूनच काय घडत असते तर समुत्पाद घडत असतो. समुत्पाद याचा अर्थ आहे उत्पत्ती. उत्पत्ती म्हणजे निर्माण होणे. आणि या उत्पत्तीमधूनच या ठिकाणी ज्याची उत्पत्ती होते, जे उत्पन्न होते ते कार्य होय. आता या ठिकाणी उत्पन्नाला काय कारणीभूत आहे तर कारण कारणीभूत आहे. ज्याची उत्पत्ती होते, ज्याचे उत्पन्न होते किंवा ज्याची निर्मिती होते त्याला कार्य म्हणत असतात. कोणतीही जी काही घटना आहे ती सहकारण निर्माण होत असते. कोणत्याही घटनेला कारण असते. कारणाशिवाय कोणतीही घटना निर्माण होऊ शकत नाही. कार्यकारण संबंध हा प्रत्युत्पाद संबंधाचा व सिद्धांताचा गाभा आहे. कार्यकारण भाव, कार्यकारण भावदर्शक नियम म्हणजेच कर्म आहे. कोणत्याही गोष्टीला कार्य आणि कारण, कार्य आणि कारण हे एकमेकावर अवलंबून आहेत. तथागताने सांगितलेलं आहे की प्रतीत या शब्दाच्या अर्थामुळे, कारणामुळे या शब्दानेच कारण हे रूप तयार झालेलं आहे. उत्पत्ती माणसाची कारण असले की उत्पत्ती असले, या ठिकाणी समुत्पाद म्हणजे उत्पत्ती, कारण असले की कार्य उत्पन्न होते आणि कारण जर दूर केले तर कार्यसुद्धा दूर होते. जर कारण जर त्या ठिकाणी दूर झालं तर कार्यसुद्धा या ठिकाणी दूर होत असते. म्हणून या ठिकाणी हा जो काही सिद्धांत आहे, तथागतांनी सिद्धांत हा मांडलेला हा सिद्धांत हा सत्याला कसं निरखून बघायचं. तथागतांनी हा जो काही सिद्धांत सांगितलेला आहे, हा सिद्धांत सांगत असताना सत्याला कसं निरखून बघायचं. अब्राहम लिंकन एका ठिकाणी म्हणतात की आगीतून तावून सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचं खरं पोलाद होत नाही. म्हणून तथागतांनी सत्याला निरखून पाहिलेलं आहे. या प्रतिसमुत्पाद सिद्धांतामध्ये तथागतांनी सत्याला निरखून पाहण्याचं काम केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी माणसाच्या अनित्यता,
दुःख, अनात्मा, हे जे काही अनित्यता म्हणजे काय? अनित्यता म्हणजे क्षणिकवाद, की माणसाचं सुख किंवा माणसाचं दुःख हे जास्तीत जास्त काळ टिकत नाही. त्याला शॉर्ट ड्युरेशन म्हणतात. शॉर्ट ड्युरेशन म्हणजे अनित्यता. आणि त्याच्यानंतर दुःख जे आहे, हे दुःख हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, म्हणजे वैश्विक सत्य आहे. आणि हे संपूर्ण जे काही दुःख आहे माणसाला, या माणसानंच निर्माण केलेलं हे दुःख आहे. आणि याच्यानंतर पुन्हा अनात्म. बौद्ध धर्मामध्ये आत्मा नाही, आत्म्याला कसल्याच प्रकारचा थारा नाही. हे जे काही 4 सिद्धांत आहेत, या प्रतीत समुत्पादावर आधारलेले हे 4 सिद्धांत आहेत. म्हणून या ठिकाणी सांगत असताना, या प्रतीत समुत्पाद सिद्धांताची फोड करत असताना, प्रतीत याचा अर्थ कारण आणि समुत्पाद याचा अर्थ उत्पत्ती. कारणाशिवाय उत्पत्ती होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी हे जे काही तुम्हाला जर साखळी जर सांगत असताना या ठिकाणी आपण जर म्हणलो, तर ते या ठिकाणी आपला 4 आश्रमाची साखळी सांगता येईल. ते 4 आश्रम कोणते आहेत? ब्रह्मचारी आश्रम. ब्रह्मचारी आश्रम जो आहे, हा आश्रम 7व्या वर्षापासून ते 25व्या वर्षापर्यंत हा ब्रह्मचारी आश्रम आहे. आणि या ब्रह्मचारी आश्रमाचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर ज्ञानप्राप्ती करणे. ज्ञानप्राप्ती हे ब्रह्मचारी आश्रमाचं उद्दिष्ट आहे. 7व्या वर्षापासून ते 25 वर्षापर्यंत माणसानं काय करायचे? तर फक्त ज्ञानप्राप्ती करायची. याच्यानंतर 25 वर्षानंतर दुसरा आश्रम चालू होतो, तो म्हणजे गृहस्थ आश्रम. गृहस्थ आश्रम म्हणजे पत्नीच्या ठिकाणी रममाण होणे. हा काळ किती सांगितलेला आहे? 25 वर्षाचा काळ आहे. 50 वर्षापर्यंत हे झालेलं आहे. आणि याच्यानंतर 50 वर्षाच्या नंतर गृहस्थ आश्रम 50व्या वर्षी संपल्याच्या नंतर 50 वर्षापासून ते 75व्या वर्षापर्यंत कोणता आश्रम चालू होतो? तर वानप्रस्थ आश्रम चालू होतो. वानप्रस्थ आश्रम म्हणजे वनात जाणे. आणि 75 वर्षापासून ते 100 वर्षापर्यंत दुसरा आश्रम आहे, तो म्हणजे काय आहे? तर संन्यास आश्रम. हे प्रतीत समुत्पादाची साखळी आहे. या ठिकाणी एके ठिकाणी या ठिकाणी असं म्हटलं जातं की यो पटिच्च समुत्पाद पसत्ती सो धम्म पसत्ती. ओ पटिच्च संपाद पसत्ती ओ धम्म पसत्ती. ओ धम्म पसत्ती सो पटिच्च संपाद पसत्ती. ओ धम्म पसत्ती ओ पटिच्च संपाद पसत्ती. ओ भिक्षुवा प्रतीत समुत्पाद पसत्ती. स धर्म पसत्ती. ओ धर्म पसत्ती संबुद्ध पसत्ती. याचा अर्थ असा आहे की जो प्रतीत उत्पाद सिद्धांताला पाहतो, तो धम्माला पाहतो. जो धम्माला पाहतो, तो प्रतीत समुत्पाद सिद्धांताला पाहतो. प्रतीत समुत्पाद या ठिकाणी म्हणजे तथागत भगवान बुद्ध. सोळंकी यांच्या शब्दात जर सांगायचं असेल, जो मला पाहतो तो धम्माला पाहतो, जो धम्माला पाहतो तो मला पाहतो. म्हणजे या ठिकाणी धम्म हा महत्त्वाचा आहे. म्हणून या ठिकाणी सिद्धार्थ गौतम बोधिसत्व अवस्थेमध्ये ज्या बोधिवृक्षाखाली बसले आणि बोधिवृक्ष खाली बसल्यानंतर जो सिद्धांत सिद्धार्थ गौतमाला प्राप्त झाला, जो सिद्धांत झाल्यामुळे बुद्ध झाला, तो सिद्धांत म्हणजेच प्रतीत समुत्पाद सिद्धांत. बोधी वृक्षाखाली बसल्याच्या नंतर सिद्धार्थ गौतम बोधिसत्व ज्या सिद्धांतानं झाले आणि बोधिसत्व प्राप्ती जी काही ज्या सिद्धांताने मिळालेली आहे, तो सिद्धांत म्हणजे काय आहे? तर प्रतीत समुत्पाद सिद्धांत. म्हणजे या ठिकाणी सम्यक मार्गाने जीवन जगणे म्हणजे प्रतीत समुत्पाद. माणसानं जीवन कसं जगायचं आहे? तर सम्यक मार्गाने जीवन जगायचं आहे, अष्टांगिक मार्गाने जीवन जगायचं आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा बुद्धाला 8व्या दिवशी जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे, ते ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान आहे? तर प्रतीत समुत्पाद सिद्धांताचं ज्ञान आहे. आणि तसंच या ठिकाणी पाश्चिमात्य विचारवंत जे आहेत, ते पाश्चिमात्य विचारवंत या सिद्धांताला काय म्हणतात? व्हील ऑफ लाईफ. व्हील ऑफ लाईफ म्हणजे काय? जीवनचक्र म्हणजे प्रतीत समुत्पाद सिद्धांत आहे. त्याच्यानंतर कार्यकारणाची श्रृंखला. कार्यकारणाची श्रृंखला म्हणजे काय आहे? तर प्रतीत समुत्पाद सिद्धांत आहे. कार्यकारण भाव, कार्य करण्याचा भाव ज्याच्यामध्ये आहे त्याला काय म्हणतात? तर कार्यकारणाची श्रृंखला असं म्हणतात. म्हणून या ठिकाणी
प्रतिसमुत्पाद सिद्धांत सांगत असताना तथागत भगवान गौतम बुद्धांनी या ठिकाणी कार्यकारण भाव तुम्हाला सांगितलेला आहे. पुढे विश्लेषण करताना बुद्ध म्हणतात की वस्तूचे अस्तित्व हे त्यात अंतर्भूत असलेली कारणे ही बाह्य परिस्थितीवर अवलंबून असतात. ती कारणे व परिस्थिती नष्ट झाली की मूळचे अस्तित्व जाऊन नवीन अस्तित्व धारण करणे. कार्यकारण भावाचा सिद्धांत नियम विषित करताना बुद्धाने प्रतिसमुत्पाद हा शब्द प्रयोग वापरला आहे. त्याचे विवेचन करताना बुद्ध म्हणतात की हे उगम पावते, हे असताना हे उगम पावते, हे असताना हे उगम पावते आणि उद्भवते. नुकताच ज्याचा अंत झालेला असतो तो ते कारण असते आणि कारणामागोमाग परिणाम असतो. हा सिद्धांत सृजनशील आणि सार्वत्रिक जीवनाशी निगडीत आहे. म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते कर्मसिद्धांत किंवा कार्यकारणाचा भाव सिद्धांत म्हणजे काय तर बुद्ध धम्माचा मध्यवर्ती सिद्धांत आहे. हा जो प्रतिसमुत्पादाचा सिद्धांत आहे हा सिद्धांत बुद्ध धम्माचा मध्यवर्ती सिद्धांत आहे. आणि याच्यानंतर पुढे म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर जेव्हा जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा ती कशी घडली त्याचे कारण काय आहे. एखादी घटना घडण्याच्या पाठीमागं याचं कारण काय आहे. घटना घडलेली आहे, घटना घडत असताना या घटनेच्या पाठीमागं काय कारण आहे आणि ती घटना कशी घडली आणि त्याचे कारण काय आहे हे जाणण्याची मनुष्य मात्राला जास्तीत जास्त इच्छा निर्माण होते आणि आवश्यकता वाटू लागते. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला प्रतिसमुत्पाद सिद्धांताची व्याख्या आहे. याच्यानंतर भगवान बुद्धांचा प्रतिसमुत्पाद सिद्धांत हे विश्व आणि त्यावरील मानव प्राणी यांच्यात अविरत असलेली परिवर्तने समजावून सांगणारी एक वैशिष्ट्यपूर्ण प्रणाली आहे. या पृथ्वीतलावर असलेला जो काही मानव आहे, मानव जात आहे, यांच्यामध्ये अविरतपणे होत असलेलं परिवर्तन की माणसामध्ये काय होत असते तर परिवर्तन होत असते, बदल होत असतो. आणि हे परिवर्तन आणि हा जो काही बदल आहे हा बदल प्रतिसमुत्पाद सिद्धांतामध्ये सांगितलेला आहे. याच्यानंतर हा सिद्धांत अश्वजितांनी सारीपुत्ताला समजावून सांगताना असं म्हटलेलं आहे, ए धम्म हेतुप भवा, हे धम्म हेतुप भवा, हेतु तस्य तथागतो आहा. हे धम्म हेतुप भवा, हेतु तस्य तथागतो आहा. ते सच्च निरोधो एवादी महासम्मनो. ते सच्च निरोधो एवादी महासम्मनो. कोणत्याही पदार्थाची उत्पत्ती ही हेतूमुळे होते. एखाद्या पदार्थाची उत्पत्ती होत असताना त्यांच्यासमोर काय असतो तर हेतू असतो. हेतूशिवाय कोणत्याही पदार्थाची उत्पत्ती होऊ शकत नाही. कोणताही पदार्थ विनाकारण उत्पन्न होत नाही. बघा, हेतू आहे आणि कोणताही पदार्थ हा विनाकारण निर्माण होत नाही, कारण त्याच्यासमोर काय असते तर हेतू असतो. त्याचा हेतू आणि निरोधाचे रहस्य सांगणारे कोण असतात तर महाश्रमण असतात. महाश्रमण हे काय करत असतात, त्याचा काय हेतू काय आहे आणि ते कशामुळे त्याची उत्पत्ती झालेली आहे ह्याचा हेतू सांगणारे कोण असतात तर महाश्रमण असतात. तर प्रतिसमुत्पाद सिद्धांत हा केंद्रीय सिद्धांत आहे. या प्रतिसमुत्पाद सिद्धांतावरच पूर्णच्या पूर्ण व्यावहारिक जीवनाशी निगडीत हा प्रतिसमुत्पाद सिद्धांत आहे. याच्यानंतर या सिद्धांताचे महत्त्व बौद्ध दर्शनामध्ये कारणाशिवाय कार्य होत नाही. जर या ठिकाणी जर तुम्हाला उदाहरण जर सांगायचं असेल तर माठ हे उपादान आहे, हे माठ हे कार्य आहे आणि माठाला तयार करणारा कुंभार हे काय आहे तर त्याचं कारण आहे, नैमित्तिक कारण आहे. कुंभार हे काय आहे त्याचं नैमित्तिक कारण आहे. आणि कुंभाराकडून काय तयार होत असतो तर माठ तयार होत असतो. त्याच्यानंतर टेबल हे कार्य आहे आणि त्या टेबल तयार करणारा सुतार हे काय आहे तर त्याचं कारण आहे. दागिना हे कार्य आहे आणि सोनार हे काय आहे तर नैमित्तिक कारण आहे. चहा हे कार्य आहे आणि त्याच्यानंतर दूध, चहापत्ती, पाणी, अग्नी हे जे काय आहे तर ते काय आहे तर कार्य आहे. कारणाशिवाय कारण आहे, कारणाशिवाय कार्य घडत नाही. कार्यकारण भाव हा दर्शवणारा नियम म्हणजे कर्म आहे. बुद्ध म्हणतात वेदाला प्रमाण मानायचं नाही. तुम्ही कशाला प्रमाण मानायचं आहे तर तुमच्या बुद्धीला तुम्ही प्रमाण माना. बुद्धी ही फार महत्त्वाची आहे. बुद्धीला तुम्ही प्रमाण माना, वेदाला प्रमाण मानायचं नाही. बुद्धीप्रमाणे वाद हा बुद्धानं सांगितलेला आहे.
बुद्धाने कोणता सिद्धांत सांगितला तर बुद्धीप्रामाण्यवाद हा सिद्धांत बुद्धाने सांगितलेला आहे. जे वेदाला प्रमाण मानतात ते मूर्ख लोक आहेत असे बुद्धानं म्हणलेलं आहे. वेदाला प्रमाण मानायचं नाही तर तुम्ही कशाला प्रमाण मानायचं? बुद्धीला प्रमाण मानायचं. बुद्धी ही माणसाची सर्वश्रेष्ठ आहे. उगा विनाकारण कोणी सांगत आहे म्हणून आपण ते करायचं नाही. जे आपल्याला जे पटत आहे, आपल्या बुद्धीला जे पटत आहे तेच आपण करायचं. बुद्धीला प्रमाण माना असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर कार्यकारण नियमाला बुद्ध बदलू शकत नाहीत. कार्यकारण नियमाला बुद्ध हे बदलू शकत नाहीत. बुद्धाचे दर्शन म्हणजे नैतिक दर्शन होय. माणसाची नीतिमत्ता फार महत्त्वाची आहे. बुद्धाचा सिद्धांत हा नीतिमत्तेवर आधारित आहे. मोरॅलिटी ही फार महत्त्वाची आहे. म्हणून या ठिकाणी नीतिमत्ता या ठिकाणी बुद्धाने सांगितलेलं आहे. विकारमुक्त व्यक्तीस बुद्ध म्हणतात, ज्याच्यामध्ये कसल्याच प्रकारचे विकार नाहीत. आर्य अष्टांगिक मार्गावर ज्यांनी विजय मिळवलेला आहे, ज्यांनी आर्य अष्टांगिक मार्गाचं अनुसरण केलेलं आहे त्यालाच काय म्हणतात तर बुद्ध म्हणतात. विकारमुक्त व्यक्तीस बुद्ध म्हणतात. याच्यानंतर पुन्हा बुद्ध म्हणजे संपूर्ण ज्ञानी. संपूर्ण ज्ञानी धम्म हा जो आहे हा धम्म तुम्हाला लायब्ररीत बसून पुस्तकातील शब्दात सापडणार नाही. धम्म हा लायब्ररीत बसून पुस्तकातील शब्दात तुम्हाला धम्म हा सापडणार नाही. धम्म हा तुम्हाला पूजा अर्चा करून सापडणार नाही. धम्म हा धारणेमध्ये आहे. व्यक्तीच्या धारणेमध्ये धम्म आहे. सध्याचा जर आपल्याला मॉडर्निस्टचा जर विचार जर केला तर बुद्धाचा धम्म हा बऱ्याच लोकांना अनुसरण होत नाही, कारण हा बुद्धिवादी धम्म आहे, हा विज्ञानवादी धम्म आहे. आपले बरेचसे लोक कर्मकांडावर विश्वास ठेवतात. आज बऱ्याचशा लोकांच्या घरामध्ये जर आपण जर पाहिले तर लक्ष्म्या बसलेल्या आहेत, गणपती बसलेले, शिकले सवरलेले माणसं गणपती बसवतात, लक्ष्म्या बसवतात. उगा या ठिकाणी आपण बुद्धाची पायक आहोत असं म्हणण्यापेक्षा आपण अनुसरण करणं मग फार महत्त्वाचं आहे. करणे कथनीशी बळी होते. माणसाचे कर्म फार महत्त्वाचे आहेत. माणसाचे चांगले कर्म जर या ठिकाणी असलं तर चांगलं कार्य घडू शकतं. म्हणून तथागत बुद्धांनी ह्या दुःखावर उपाय जर कोणता सांगितलेला आहे तर आर्य अष्टांगिक मार्ग. ज्याला आर्य अष्टांगिक मार्गाने चालेल तो बुद्ध प्राप्तीला जाईल, निर्वाण प्राप्तीला जाईल. म्हणून या ठिकाणी हे सांगत असताना आनंद म्हणतो बुद्धाला, हा जो काही प्रतीत समुत्पाद सिद्धांत जो आहे हा समजायला फार अवघड आहे. याच्यामध्ये गूढ आहे काहीतरी, परंतु मला हा सिद्धांत समजलेला आहे असं कोण म्हणतो तर आनंदा म्हणतो. परंतु तेव्हा बुद्ध काय म्हणतात, आनंदा असे म्हणू नकोस, आनंदा अशी म्हणू नकोस. धम्माला न जाणल्यामुळे आणि न समजल्यामुळे, धम्माला न जाणल्यामुळे आणि न समजल्यामुळे प्रजा गुंता झालेल्या धाग्याच्या गुंडीसारखे, गाठी पडलेल्या दोरीसारखे अपायात पडून संसारातून सुटणार नाही. जनता जी आहे किंवा प्रजा जी आहे, जर या ठिकाणी जर धम्म हा जर या ठिकाणी अवघड आहे, असं गुढ आहे या धम्मामध्ये, जर तुझं असं जर म्हणत असतील ठीक आहे, प्रतिसमोत्पाद सिद्धांत ज्याच्या आकलन शक्तीचा पूर्ण विकास झालेला आहे त्याच माणसाला या ठिकाणी हा समुत्पाद सिद्धांत समजतो. तरी परंतु या ठिकाणी तू असं म्हणू नकोस. जर आपण जर या ठिकाणी जर म्हणलं तर या ठिकाणी समाजाची सर्वसामान्य लोकांची परिस्थिती फार अवघड होऊन जाईल. जे लोक आसक्तीमध्ये रममान होतात अशा सर्वसामान्य लोकांसाठी मात्र हा जो काही सिद्धांत आहे हा सिद्धांत समजायला अवघड आहे. म्हणून या ठिकाणी हा सिद्धांत बुद्धाला प्राप्त झाल्याच्या नंतर, हा सिद्धांत बुद्धाला समजल्यानंतर, सुखाचा मार्ग बुद्धाला समजल्यानंतर, दुःखावर आपण मात कशी करायची हा सिद्धांत बुद्धाला समजल्यानंतर, ज्यावेळेस बुद्ध संपूर्ण ज्ञानी झाले, ज्यावेळेस बुद्ध झाले त्यावेळेस बुद्धाला वाटू लागले की बाबा हा मिळालेलं हे धम्माचं ज्ञान आपण कुणाला सांगायचं, कुणाला सांगायचं हे धम्मज्ञान. हो, भरपूर ज्ञान आहे आपल्याजवळ आणि हे ज्ञान आपण जर दुसऱ्याला जर सांगितलं तर हे ज्ञान वाढेल.
ज्ञान जर लपवून जर ठेवलं तर ते ज्ञान वाढू शकणार नाही. त्यावेळेस तथागत बुद्धांना ज्यांनी ज्ञान दिलं, ज्यांनी धम्माची गोडी लावलं, त्या 2 गुरूची आठवण आली. परंतु थोडा वेळ गेल्यानंतर समजलं की ह्या दोन्ही गुरूंचं निर्वाण झालेलं आहे. कुणाला धम्म सांगायचं? त्यावेळेस बुद्धाला त्यांच्या 5 परिवर्जकाची, पंचवर्गीय भिक्खूंची त्यांना आठवण झाली. ते पंचवर्गीय भिक्खू म्हणजे महानाम, अश्वदीप, कौंडिन्य, वफ आणि त्याच्यानंतर पुन्हा महानाम, कौंडिन्य, वफ, अश्वजित, भद्देय अशा 5 गुरूची आठवण, 5 त्यांच्या मित्रांची म्हणजे पंचवर्गीय भिक्खूंची आठवण झाली. आणि या पंचवर्गीय भिक्खूंना बुद्धांनी धम्मज्ञान सांगावं असं वाटल्यानंतर, धम्म सांगितल्यानंतर कौंडिन्याला मात्र या ठिकाणी लवकर धम्म समजला. त्या पंचवर्गीय भिक्खूपैकी कौंडिन्याला लवकर धम्म समजला. त्यावेळेस मी जाणले, मला माहीत झाले, असं या ठिकाणी कौंडिन्याने उद्गार काढलेले आहेत. म्हणून या ठिकाणी हे धम्मज्ञान जे आहे हे कौंडिन्याला लवकर समजलं. धम्म म्हणजे काय? धम्म म्हणजे दुःखाचे कारण आणि दुःख निरोधाचा मार्ग आहे. धम्म म्हणजे दुःखाचे कारण आणि दुःख निरोधाचा मार्ग आहे. जीवनाला पवित्र ठेवणे म्हणजे धम्म. जीवनाला पवित्र ठेवणे म्हणजे धम्म. जीवनाला पूर्णता प्राप्त करून देणे म्हणजे धम्म. निर्वाण प्राप्त करणे म्हणजे धम्म. सर्व संस्कार अनित्य आहेत असे मानणे म्हणजे धम्म. सर्व संस्कार अनित्य आहेत असे मानणे म्हणजे धम्म. धम्माशिवाय माणसाचा विकास होऊ शकत नाही. धम्म हा आचरणामध्ये आहे. बौद्ध कुणाला म्हणायचं? ज्याचं आचरण चांगलं आहे त्याला बौद्ध म्हणायचं. आचरणानेच माणूस या ठिकाणी बौद्ध होऊ शकतो. आचरण हे फार महत्त्वाचं आहे बौद्ध धर्मामध्ये. तर या ठिकाणी प्रतिसमुत्पाद सिद्धांत सांगत असताना महात्मा ज्योतिबा फुलेंची सुद्धा या ठिकाणी साखळी तुम्हाला सांगावीशी वाटते. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या साखळीमध्ये सुद्धा प्रतिसमुत्पाद सिद्धांत आहे. महात्मा ज्योतिबा काय म्हणतात? विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, नीतीविना गती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंचं जे काही या ठिकाणी कोटेशन आहे, या कोटेशनमध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रतित्यसमुत्पाद सिद्धांत तुम्हाला सांगायचा आहे. तर या ठिकाणी हा प्रतित्यसमुत्पाद सिद्धांत हा काय करतो? तर प्रतित्यसमुत्पाद सिद्धांत हा दुःखाच्या कारणाचा शोध घेतो. माणसाला दुःख कसं निर्माण झालं? 4 आर्य सत्य म्हणजे सुद्धा प्रतित्यसमुत्पाद सिद्धांत आहे. माणसाला दुःख कशामुळे निर्माण झालं या दुःखाचा शोध घेणे म्हणजेच प्रतित्यसमुत्पाद सिद्धांत आहे. या सिद्धांताची एकूण 4 प्रकार आहेत. प्रतित्यसमुत्पाद सिद्धांताची एकूण 4 प्रकार आहेत. अनुलोम प्रतित्यसमुत्पाद, अनुलोम प्रतित्यसमुत्पाद, प्रतिलोम प्रतित्यसमुत्पाद, धम्मचक्र प्रतित्यसमुत्पाद आणि राष्ट्रचिन्ह प्रतित्यसमुत्पाद. असे या प्रतित्यसमुत्पादाचे एकूण 4 प्रकार आहेत. आणि या अनुलोम प्रतित्यसमुत्पाद सिद्धांताच्या मध्ये एकूण दुःख निर्माण का होते आणि दुःख निर्माण होण्याची कारणं काय आहेत याच्या 12 कड्या सांगितलेल्या आहेत. 12 अंग आहेत या सिद्धांतांमध्ये सांगितलेले. कशाचे? तर या अनुलोम प्रतित्यसमुत्पादाचे एकूण 12 अंग या ठिकाणी सांगितलेले आहेत. म्हणजे दुःख निर्माण कसं होतं, दुःखाला कारणीभूत कोणत्या गोष्टी आहेत याची श्रृंखला सांगितलेली आहे. कॉजेस ऑफ चेन ऑफ कॉजेशन, चेन ऑफ कॉजेशन सांगितलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी कारणाची श्रृंखला काय आहे, दुःख कसं निर्माण होते माणसाला, माणसाला दुःख निर्माण होण्याला कारणीभूत कोणत्या गोष्टी आहेत.
ते या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. तर हे 12 अंग कोणते आहेत? अविद्या. अविद्या म्हणजे काय आहे? अविद्या म्हणजे अज्ञान. अज्ञान हे दुःखाचं कारण आहे. अविद्या म्हणतात त्याला. अविद्या असल्यामुळं काय निर्माण होते? तर दुःख निर्माण होते. याच्यानंतर दुसरं अंग या ठिकाणी संकारा सांगितलेला आहे. संकारा म्हणजे काय आहे? संकारा म्हणजे संस्कार. संस्कार म्हणजे काय आहे? संस्कार म्हणजे कृती. आपण जी कृती करतो ते कशामधून कृती करत असतो? संस्कारामधून कृती करत असतो. संस्काराच्या नंतर तिसरं अंग कोणतं सांगितलेलं आहे? तर विज्ञान. विज्ञान म्हणजे काय? टू नो, जाणणे, माहीत करून घेणे. काय आहे हे? तिसरं अंग आहे. त्याच्यानंतर चौथं अंग कोणतं आहे? नाम आणि रूप. नाम म्हणजे काय? नाम म्हणजे माणसाचं मन. मन हा बुद्ध धम्माचा केंद्रबिंदू आहे. सगळं काही मनावर आधारित आहे. सगळं काही मनावर आहे. मन आणि शरीर. रूप म्हणजे काय? शरीर. त्याला नाम आणि रूप म्हणतात बरं का. त्याच्यानंतर पुन्हा पाचवं काय आहे? षडायतन. षडायतन म्हणजे सलायतन. सलायतन म्हणजे काय आहे? 6 इंद्रिये. हे 6 इंद्रिये सुद्धा काय करत असतात? तृष्णा निर्माण करत असतात. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा. त्याच्यानंतर पुन्हा आणखीन मन. मन हे काय आहे? तर आंतरिक आहे. आंतरिक इंद्रिय आहे. माणसाचं मन जे आहे तर माणसाचे विचार काय आहेत? माणसाच्या कल्पना काय आहेत? हे कोण जाणत असतं? तर माणसाचं मन जाणत असतं. अशी एकूण 6 इंद्रिये, त्याला षडायतन शब्द वापरलेला आहे. त्याच्यानंतर 6वं कोणतं आहे? तर फस. फस म्हणजे काय? फस म्हणजे स्पर्श. षडायतनामधून काय निर्माण होते? तर फस निर्माण होतो. फस म्हणजे स्पर्श. माणसाचा माणसाला झालेला स्पर्श. याच्यानंतर पुन्हा 7वं कोणतं सांगितलं आहे? तर वेदना. वेदना म्हणजे संवेदना. संवेदना 2 प्रकारच्या आहेत. एक सुखद संवेदना आहे आणि एक दुःखद संवेदना आहे. माणसाला, प्रत्येक माणसाला सुखद संवेदना हवीशी वाटते. दुःखद संवेदना नको वाटते. तर संवेदना हे जे काय आहे तर 7वं अंग आहे. आणि 8वं अंग कोणतं आहे? तर तन्हा. तन्हा म्हणजे काय? तन्हा म्हणजे तृष्णा. तन्हा म्हणजे काय? तृष्णा. तृष्णा म्हणजे माणसाची वासना. हे कितवं अंग आहे? 7वं अंग आहे. 7वं अंग आहे. 8वं अंग आहे. आणि त्याच्यानंतर 9वं अंग आहे उपादान. उपादान म्हणजे आसक्ती. आसक्ती म्हणजे डिझायर. उपादान. आणि त्याच्यानंतर 10वं जे आहे आसक्ती. आणि 10वं आहे भव. भव म्हणजे होण्याची प्रक्रिया, जाणून घेण्याची प्रक्रिया, होण्याची प्रक्रिया, याला भव म्हणलेलं आहे. आणि त्याच्यानंतर 10वं 11वं जे आहे ते 11वं या ठिकाणी जाती. जाती म्हणजे काय? जाती म्हणजे जन्म. जन्म हे दुःखाला कारणीभूत गोष्ट आहे. जाती, जरा, मरण आणि व्याधी. जन्म झाल्यामुळंच जरा निर्माण होते, व्याधी निर्माण होते. याला कारणीभूत काय आहे? तर काय आहे? तर जाती कारणीभूत आहे. हे दुःखाचे हे जे काही श्रृंखला या ठिकाणी सांगितलेले आहेत बरं का. त्याच्यानंतर पहिलं जे काय आहे, या 12 कड्यामधून अनुलोम प्रतीत्य समुत्पाद सिद्धांत ह्या 12 कड्यामध्ये आहे. या 12 कड्यामध्ये अनुलोम प्रतीत्य समुत्पाद आहे. आणि त्याच्या विरुद्ध जर म्हटलं, अनुलोम प्रतीत्य समुत्पादाच्या विरुद्ध जर म्हटलं तर प्रतीत्य अनुलोम प्रतिलोम प्रतीत्य समुत्पाद आहे. अनुलोम प्रतीत्य समुत्पादामध्ये तृष्णा मान्य आहे.
अनुलोम प्रत्युत्तर समुत्पादामध्ये तृष्णा मान्य आहे, परंतु प्रतिलोम प्रत्युत्तर समुत्पादामध्ये तृष्णा नाही. प्रतिलोम प्रत्युत्तर समुत्पादामध्ये तृष्णा नाही. असे हे तृष्णा सांगितलेली आहे. याच्यामध्ये दुःखावर उपाय 4 आर्य सत्य आहेत. दुःख आहे, दुःख आहे, दुःखाला कारण आहे, कारणाशिवाय दुःख निर्माण होत नाही. दुःख आहे, दुःखाला कारण आहे. दुःख नष्ट करता येते, म्हणजे दुःखाला निरोध करता येतो. नष्ट करणे म्हणजे दुःख निरोध करणे. आणि दुःखावर उपाय आहे. दुःखावर उपाय कोणता आहे? तर आर्य अष्टांगिक मार्ग दुःखावर उपाय आहे. तर 4 आर्य सत्य म्हणजेच प्रत्युत्तर समुत्पाद सिद्धांत आहे. दुःख आहे, दुःखाला कारण आहे, कारण असल्याशिवाय दुःख निर्माण होऊ शकत नाही. आणि त्याच्यानंतर दुःख आपल्याला नष्ट करता येते. उदाहरण म्हणून तुम्हाला जर सांगायचं असलं तर पटिचाराची कहाणी तुम्हाला सांगता येईल. पटिचारा धम्मभगिनी आहे. पटिचाराचे आई वडील नवरा लेकर बाळ सगळे नातेगोत, वडिलाकडचे नातेगोते आणि त्याच्यानंतर आईकडचे नातेगोते आणि पतीकडचे नातेगोते मरण पावतात. मरण पावल्यानंतर तिला अति दुःख होते. इतकं दुःख तिला होते की दुःखाने ती वेडी वेडी होऊन जाते. डोक्यावरचे केस ओढायला लागते. आक्रोश करून तिनं रडते पटिचारा. शेवटी तिने इतक्या स्टेपला जाऊन पोचते की निवस्त्र होते. तिनं देहभान होते. मी आता काय करू, माझं आता कोणीच नाही गे, कसं जीवन जगू. आक्रोश करून ती पटिचारा रडते आणि निवस्त्र होते. वेड्यासारखं होऊन काय करते, केस ओढायला लागते. आकराळ विक्राळ रूप धारण करते पटिचारा. एक चांगला व्यक्ती तिच्या जवळ आला पटिचाराजवळ आणि त्या व्यक्तीनं त्या पटिचाराला समजावण्यासाठी, या पटिचाराचं दुःख नष्ट करण्यासाठी आपण तथागत भगवान गौतम बुद्धाकडे घेऊन गेल्याशिवाय पर्याय नाही म्हणून बुद्धाकडे तिथं घेऊन गेला. बुद्धानं पटिचाराला म्हटले, तू दुःख का व्यक्त करत आहेस? तुझ्या मालकीचं काय आहे ती मला सांग. तुझ्याजवळ असले जे काही अवयव आहेत, कान म्हणा, डोळा म्हणा, शरीर म्हणा, हे शरीर तुझ्या मालकीचं आहे का? कशासाठी तू रडत आहे? दुःख आहे, परंतु हे दुःख आपण नष्ट केलं पाहिजे. त्यावेळेस तथागत भगवान बुद्धाचा संदेश त्या पटिचारानं ऐकली आणि ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसली. आणि एक भिक्खू आला आणि त्या भिक्खूनं तिच्यावर वस्त्र टाकला गेली आणि बुद्धाचं त्या ठिकाणी तिनं नतमस्तक होऊन बुद्धं शरणं गच्छामी म्हणू लागली. दुःख आहे. किसा गौतमीचं तुम्हाला उदाहरण सांगता येईल. एकुलतं एक लेकरू वारल्याच्या नंतर तिनं बुद्धाच्या जवळ जाते आणि तुम्ही काही करा, बुद्ध माझ्या लेकराला तुम्ही वाचवा. त्यावेळेस गौतमाने म्हटले, सिद्धार्थ गौतमाने म्हटले, किंवा मी तुझ्या लेकराला वाचवतो, परंतु एक अट आहे. तू या गावामध्ये जा आणि घरामध्ये जा, प्रत्येकाच्या दारामध्ये जाऊन तू विचार, किंवा तुमच्या घरामध्ये कुणी वारलेलं आहे का? जर वारलेलं नसलं आणि वारलेलं जर असलं, जर त्या ठिकाणी कुणी नसलं, तर त्या ठिकाणी जाऊन तू त्या घरून तू काय कर, मला मोहऱ्या आणून दे. प्रत्येकाच्या घरी तिनं जाते, विचारते, वा तुमच्या घरी कुणी निधन झालेलं आहे का, वारलेलं आहे का? प्रत्येकजण म्हणतो माझा भाऊ वारला, माझा बहीण वारलेली आहे, माझं लेकरू वारलेलं आहे. कुणीसुद्धा त्या ठिकाणी म्हणत नाही की माझ्या घरामध्ये कुणीही वारलेले नाही. तसंच तिनं धावत पळत आली. तर त्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाने म्हणले, किंवा या ठिकाणी दुःख आहे, मरण आहे. मरण आहे म्हणून माणसाचं जीवन आकर्षक आहे.
जर मरण जर या ठिकाणी राहिलं नसतं तर या ठिकाणी सगळे म्हातारे माणसं या ठिकाणी रस्त्यावर पेंगत पडले असते. 5 बोन्स ऑफ लाईफ मध्ये हे 5वं वरदान आहे. कोणतं? तर मरण. जन्म आहे, मरण आहे, तारुण्य आहे, वृद्ध अवस्था आहे. ही प्रतीत्य समुत्पाद सिद्धांताची साखळी आहे. तर या ठिकाणी हे सांगत असताना, हे 4 आर्य सत्य सांगत असताना कामतृष्णा जी आहे, कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा, हे तृष्णेचे 3 प्रकार आहेत. आणि ही कामतृष्णा जी आहे, ही कामतृष्णा ज्याला निर्माण झालेली आहे त्याला कामाने सुद्धा तृप्ती मिळत नाही. ज्याला आतुनात अतिउच्च कोटीची जर कामतृष्णा निर्माण झाली तर त्या कामतृष्णा निर्माण झालेल्या माणसाला तृप्ती मिळतच नाही. ज्याप्रमाणे वारा मिळाल्यावर जशी अग्नी भडकते, ज्याप्रमाणे वारा जर मिळाला जशी अग्नी भडकते आणि अधिकाधिक अग्नी काय होत असते तर प्रज्वलित होत असते, तशी ही काम वासना आहे. या काम वासनेवर आपल्याला काय करायचं आहे? विजय मिळवायचा आहे. अतिउच्च काम वासना ही काहीही कामाची नाही. म्हणून भवतृष्णा काय म्हणते? तर भवतृष्णा म्हणजे शाश्वत दृष्टीला भवतृष्णा असं म्हणतात. आपण जास्तीत जास्त काळ जीवन जगावं या पृथ्वी तलावर, आपल्याला मरणच येऊ नये. 100 वर्षापेक्षा जास्तीत जास्त जीवन जगावं, मरणच येऊ नये आपल्याला. जेवढं काही होता होईल तेवढं आस्वाद आहे या पृथ्वी तलावरला. हा आस्वाद आपण सतत घेत राहू. याला काय म्हणतात? तर भवतृष्णा म्हणतात. हे तृष्णेचे जे काही प्रकार आहेत, तृष्णा म्हणजे वासना, वासनेला कारणीभूत असलेल्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या कारणीभूत असलेल्या गोष्टी. जशी दृष्टी आहे तशी माणसाला सृष्टी दिसत आहे, ती सुद्धा दुःखाचं कारण आहे. विभवतृष्णा म्हणजे जगण्याची इच्छाच नसणे, काही नाही देवा आता आपल्याला मरण यावं, म्हणजे ही काय आहे? तर विभवतृष्णा आहे. याच्यानंतर दुसरं जे काही या ठिकाणी अंग सांगितलेलं आहे ते संखारा. संखारा म्हणजे संस्कार. संस्कार करत असताना संस्कार हे कृतीला महत्त्व देतात. कृती फार महत्त्वाची आहे. याच्यामध्ये कुशल कर्म आहेत, याच्यामध्ये अकुशल कर्म आहेत. संस्कारामध्ये की या ठिकाणी कर्माचे प्रकार सांगितलेले आहेत. सत्व, रज, तम, काया, वाचा म्हणे. सत्व म्हणजे सात्विक कर्म करायचे, कर्मफलाची आशा न ठेवता कर्तव्य बुद्धीने केलेल्या कर्मास सात्विक कर्म म्हणतात. वाचिक कर्म म्हणजे काय? वाचेच्या सहाय्याने शिवगाळ करणे, उग बडबड करणे रिकामं, त्याला काय म्हणतात? तर वाचिक कर्म म्हणतात. हे कर्म, शारीरिक कर्म, वाचिक कर्म, मानसिक कर्म, मनाच्या सहाय्याने जे काही कर्म होतात चांगले, तर त्या कर्माला काय म्हणतात? मानसिक कर्म म्हणतात. हे जे काही कर्म आहेत, हे कर्म काय करत असतात? तर भविष्यातला जीवनक्रम ठरवित असतात. संस्कार म्हणजेच संकारा. संकारा काय करतात? तर भविष्यातल्या जीवनामधला जीवनक्रम ठरवत असतात. आणि त्याच्यानंतर जे काय आहे कुशल कर्म जे आहेत ते माणसाच्या संगतीवर अवलंबून आहेत. चांगल्या माणसाची जर संगत जर आपण धरली तर चांगलेच संस्कार आपल्यावर कर्म. ए मॅन इज नोन बाय हिज कंपनी. जशी माणसाची कंपनी आहे, जसा मित्र परिवार आहे, त्या मित्र परिवाराकडून या ठिकाणी चांगल्या प्रकारे संस्कार घडत असतात. म्हणून या ठिकाणी आजूबाजूचे वातावरण सुद्धा या ठिकाणी संस्कार निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरतात. वातावरण सुद्धा या ठिकाणी संस्कार निर्माण होण्यासाठी, संस्कार निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरतात. याच्यानंतर पुन्हा आहे विज्ञान. आपली जे काही 6 इंद्रिय आहेत, हे 6 इंद्रिय आपणाला काय करत असतात? तर जाणीव निर्माण करून देत असतात. आपण डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो, नाकाने वास घेतो, जिभेने चव घेतो आणि त्वचेने स्पर्श जाणतो आणि मनाद्वारे आपण विचार करतो, कल्पना करतो. हे 6 इंद्रिय जे आहेत, ह्या 6 इंद्रियाला जाणणे म्हणजेच विज्ञान आहे. या विज्ञानामुळं काय होतं? तर चेतना निर्माण होते, चेतना माहीत होते. ज्यावेळेस स्त्री आणि पुरुषांचं मिलन होतं, मिलन झाल्याच्या नंतर शुक्र जंतू ज्या ठिकाणी स्त्रियांच्या अंडाशयामध्ये जातात, त्या ठिकाणी त्या जंतूपासून काय होत असते? तर चेतना निर्माण होऊन त्या चेतनेमधून काय निर्माण होत असते? तर 6 इंद्रिय निर्माण होत असतात.
हे 6 इंद्रिय चेतनेमधून तयार झालेले आहेत. ज्यावेळेस चेतना माणसाला माहीत होते, ज्यावेळेस माणसाला जाणीव होते, जाणीव झाली की त्या ठिकाणी चेतना निर्माण होते. आणि यालाच काय म्हटलेलं आहे तर विज्ञान म्हणलेलं आहे. नाम म्हणजे काय? नामरूप. नाम म्हणजे वेदना. ज्यावेळेस विज्ञानामधून तुम्हाला काय निर्माण होतात? वेदना निर्माण होतात. वेदना ह्या 2 प्रकारच्या आहेत. एक दुःखद वेदना आणि एक सुखद संवेदना. आणि या वेदनेमधून या ठिकाणी काय निर्माण होते तर रूप म्हणजे काय आहे तर रूप हे जड वस्तूचे मिळून बनलेलं रूप आहे. जड वस्तू कोणत्या आहेत? 4 जड वस्तू आहेत. पृथ्वी, आप, तेज आणि वायू. या 4 वस्तूपासून, जड वस्तूपासून या ठिकाणी काय निर्माण झालेलं आहे? आप किंवा म्हणजे शरीर निर्माण झालेलं आहे. माणसाचं शरीर ह्या 4 वस्तूपासून निर्माण झालेलं आहे. याच्यानंतर पुन्हा फस म्हणजे काय आहे तर स्पर्श. एकमेकाचा एकमेकाला स्पर्श झाला म्हणजेच स्पर्श म्हणजे संयोग. स्पर्श म्हणजे काय? संयोग. या संयोगामधूनच या ठिकाणी चक्षु, त्याच्यानंतर पुन्हा याचा संबंध आला रूप आणि चक्षु याच्या विज्ञानाचा संबंध जर आला तर या संबंधालाच काय म्हणतात तर स्पर्श म्हणतात. स्पर्श निर्माण झाले की वेदना निर्माण होते. वेदना म्हणजे इंद्रियाचा इंद्रियाविषयी आलेला संपर्क, याला काय म्हणतात? वेदना म्हणतात. इंद्रियाचा इंद्रियाबरोबर काय येत असतो? संपर्क येत असतो. याच्यानंतर पुन्हा तन्हा ही काय आहे तर तृष्णा आहे. तृष्णा म्हणजे लोभ आणि विकाराने जो माणूस मुक्त होत असतो त्याला तृष्णा म्हणतात. तृष्णा ही अनेक विषयामध्ये रममाण होणारी असते. तृष्णा ही पुन्हा पुन्हा उत्पन्न होत असते. भूत, भविष्य आणि वर्तमान गोष्टीमध्ये सुद्धा तृष्णा निर्माण होत असते. अभिधम्मात या तृष्णेचे 108 प्रकार सांगितलेले आहेत. अतिउच्च कोटीची जर या ठिकाणी तृष्णा जर निर्माण झाली तर तृष्णा हे माणसाला स्वस्थ बसू देत नाही. तृष्णा ही माणसाला दुःख देणारी तृष्णा आहे. अतिउच्च कोटीची तृष्णा असता कामा नये. तृष्णेमधून तर आपण निर्माण झालो, परंतु तृष्णा ही अतिउच्च कोटीची असता कामा नये. त्या ठिकाणी सुख देणाऱ्या तृष्णेबद्दल जर सांगायचं असलं तर या ठिकाणी एका सुंदर युवतीचं तुम्हाला उदाहरण सांगता येईल. ती सुंदर युवती आहे प्रकृती नावाची सुंदर युवती. या ठिकाणी पिंडपातासाठी भिक्षाटन करत असताना आनंद हा भिक्षाटन करत असतो आणि ही प्रकृती नावाची सुंदर युवती आळावर पाणी शेंदत असते. आणि मार्गक्रमण करत असताना या आनंद नावाच्या भिक्खूला तहान लागली आणि तहान लागल्यानंतर तो पाणी पिण्यासाठी तिथे गेला आणि त्या प्रकृतीनं आनंदाला पाणी वाढले. पाणी वाढल्याच्या नंतर त्या प्रकृतीचं लक्ष सगळं त्या आनंदाच्या रूपावर चाललं. काय देखणा पुरुष आहे. ह्या देखण्या पुरुषाबरोबर जर माझं जर लग्न जर झालं तर किती मला आनंद होईल. आनंदानं पाणी पिला. पाणी पिल्यानंतर तो मार्गक्रमण करत असताना एक नजर लावून टक लागून त्या आनंदाकडेच तिनं पाहू लागली. तिच्या मनामध्ये राहवलं नाही. धावत पळत त्या आनंदाच्या मागं जाते. आणि ओ श्रमण, थोडंसं माझी एक विनंती आहे तुम्हाला. आनंद थांबला. आनंद थांबल्यानंतर काय तुझं म्हणणं सांग मला. तर माझ्या घरी तुम्ही भोजनासाठी येता का? माझी विनंती आहे तुम्ही माझ्या घरी भोजनाला या. ठीक आहे म्हटलं आनंदानं. त्या प्रकृती नावाच्या सुंदर युवतीचं भोजन करण्याचं आमंत्रण स्वीकारला आणि तो एके दिवशी त्या प्रकृतीच्या घरी गेला. भोजन तयार होतं. भोजन करण्यासाठी बसल्यानंतर तिच्या जवळची जी काही तिच्या घरी असलेली तिची जी काही माता आहे ती माता थोडंसं जादूटोणा करण्याची माता होती. आणि त्या मातेनं विचार केला की ही जी काही माझ्या मुलीचं याच्यावर जास्तीत जास्त प्रेम पडलेलं आहे, याला जर आपलंसं जर करायचं असेल तर आपण भोजनामध्ये काहीतरी मिसळू की जेणेकरून तो माझ्या या मुलीला तो भाळेल आणि माझ्या मुलीबरोबर तर लग्न लावून घेईल. भोजनामध्ये काहीतरी गुंगी येण्याचं तिनं मिसळली आणि ती भोजन
त्या आनंदाला वाढल्यानंतर थोडा वेळ गेल्याच्या नंतर आनंदाच्या डोक्यामध्ये चक्कर येऊ लागली. तो खाली पडला. प्रश्न पडला की या ठिकाणी तथागत बुद्ध म्हणतात की अरे आनंदा किती वेळ झालं गेलेला आहे, कसं काय परत येत नाही? तो प्रकृतीच्या घराचा आमंत्रण स्वीकारण्यासाठी गेलेला आहे, कसं काय तो आला नाही? तू जाऊन तर बघ. तर त्यानंतर एका भिक्खूला पाठवल्यानंतर आनंदा जो आहे तो एकदम बेशुद्ध अवस्थेमध्ये पडला होता. उठवलं, त्यांना पाणी पाजलं, घेऊन गेला. तर हे सगळं कोण केलेलं आहे? तर हे प्रकृती नावाच्या सुंदर युवतीने केलेलं आहे. आणि त्या प्रकृती नावाची सुंदर युवती या आनंदाच्या या सौंदर्यावर, ह्या देखणेपणावर तिनं भुललेली आहे. तिला बोलावून घ्या म्हणले तथागत बुद्धाने या प्रकृतीला. प्रकृती तिथं आली आणि प्रकृतीला तथागत बुद्धाने म्हणले, असं काय आहे आनंदामध्ये तेवढं जास्तीत जास्त भुललेली आहेस तू? तर आनंदावर तुझं कशावर प्रेम जडलेलं आहे ते मला सांग. आनंदाचे तुला काय आवडतात? त्यावेळेस प्रकृती म्हणते, आनंदाचे मला डोळे आवडतात. आनंदाच्या डोळ्यावर माझं प्रेम आहे. आणखीन आनंदाच्या नाकावर माझं प्रेम आहे. आनंदाच्या तोंडावर माझं प्रेम आहे. संपूर्ण शरीरावर, देखण्या शरीरावर आनंदाच्या शरीरावर माझं प्रेम आहे. त्यावेळेस तथागत भगवान बुद्ध म्हणतात, प्रकृती असं तू करू नकोस. तुझी तृष्णा ही जास्तीत जास्त उच्च कोटीला गेलेली आहे. डोळ्यावर तू का प्रेम करत असते? डोळ्यामधून काय असतात? डोळा ही जो काही इंद्रिय आहे फार घाण आहे. त्या डोळ्यातून चिपड येत असतात. कसं काय तुझं ह्या चिपडावर प्रेम पडलेलं आहे? नाकावर कसं काय तुझं प्रेम पडले आहे? नाकामधून सतत शिंबूड येत असतो. एकदम घाण द्रव नाकामधून पडत असतो. नाकावर कसं काय तुझं प्रेम झालेलं आहे? तोंडात तर तू म्हणू नकोस, तोंडात तर वास येत असतो अन्न सेवन केल्याच्या नंतर माणसाच्या. तोंडावर तुझं कसं काय प्रेम पडलेलं आहे? तर या ठिकाणी म्हणते, तथागत म्हणतात, संपूर्ण शरीर जे आहे हे नश्वर शरीर आहे. शरीर हे राहणार नाही. माणसाच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या, शरीर निघून जाणार आहे. सिद्धार्थ गौतम ज्या वेळेस ग्रहत्याग करून तो सिद्धार्थ गौतम जातो, गेल्याच्या नंतर यशोधराच्या शयन मंदिरामध्ये देवदत्त प्रवेश करायला जातो. असं कसं काय देवदत्त माझ्या शयन मंदिरामध्ये आला? देवदत्ताला यशोधराला प्रश्न पडला. तर देवदत्त यशोधराला म्हणतो, काय तुझी अपेक्षा पूर्ण केली आहे सिद्धार्थाने? एकदम तुला ज्यावेळेस तुला सिद्धार्थाची गरज वाटत होती त्यावेळेस तो सिद्धार्थ राहिलेला नाही. तुझ्या सगळ्याची इच्छा अपूर्ण राहिलेल्या आहेत. आणि तू मला एक रात्र किंवा होण्यापर्यंत शयन मंदिरामध्ये येऊ दे. त्यावेळेस माता यशोधरानं काय उद्गारले, अरे ज्यावेळेस मला गरज भासत होती त्यावेळेस तू माझ्याकडे बघत सुद्धा नव्हतास. आता मी एकदम सुकुत्या पडलेल्या आहेत माझ्या चेहऱ्यावर, मी उतार वयामध्ये लागलेली आहे, आणि मी कसं काय आता तुझ्या प्रेमामध्ये पडू? चालता हो इथून. देवदत्त त्या ठिकाणून निघून गेला. एक लक्षात घ्या, स्त्रीचं सौंदर्य हे जास्त काळ टिकणार नाही. म्हणतात की ब्युटी इज द स्ट्रेंथ ऑफ वुमन अँड स्ट्रेंथ इज द ब्युटी ऑफ मॅन. ब्युटी इज द स्ट्रेंथ ऑफ वुमन अँड स्ट्रेंथ इज द ब्युटी ऑफ मॅन. स्त्रीचं सामर्थ्य हे सौंदर्यामध्ये असते. स्त्रीचं सामर्थ्य हे सौंदर्यामध्ये असते आणि पुरुषाचं सौंदर्य हे सामर्थ्यामध्ये असते. माणूस हा वरच्याच अंगाला भुलत असतो. ऊस डोंगा पर रस नाही डोंगा, का भुलला शिरे वरच्या अंगा. ऊस वाकडा तिकडा असला म्हणजे रस वाकडा तिकडा राहत नाही. परंतु माणसं हे काय करत असतात तर वरच्या अंगाला भुलत असतात. तृष्णा हे जे आहे तर दुःखाचं मूळ कारण आहे. म्हणून या ठिकाणी कोणतंही स्त्रीचं सौंदर्य हे जास्तीत जास्त काळ टिकू शकत नाही. म्हणून
कामतृष्णा, विभवतृष्णा, भवतृष्णा ज्या काय आहेत, या तृष्णेचं आपण उच्चाटन जर केलो आणि तथागत बुद्धांनी सांगितलेला आर्य अष्टांगिक मार्गाचं जर खरोखर जर या ठिकाणी आपण जर अनुकरण जर केलो, तर खरंच आपणाला या ठिकाणी सुख प्राप्त झाल्याशिवाय मिळत नाही. म्हणून आपल्याला सुख प्राप्त जर करायचं असेल तर आपण तथागत भगवान गौतम बुद्धानं सांगितलेला हा जो काही विचार आहे, हा विचार आपण आचरणात आणला पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी या ठिकाणी या प्रतीत समुत्पाद सिद्धांताची साखळी सांगत असताना सांगितलं किंवा तृष्णेमुळे काय होते, तर लाभाची ओढ लागते. लाभामुळे काय होते, तर लाभ मिळाल्यामुळं माणसांना काम आणि लालसा निर्माण होते. तृष्णेमुळे लाभामुळे या ठिकाणी लालसा आणि तृष्णा निर्माण होते. आणि लालसेच्यामुळे काय निर्माण होते, तर दृढता निर्माण होते. लालसा माणसाच्या मनामध्ये असली तर दृढता निर्माण होते. आणि दृढता निर्माण झाली की या ठिकाणी स्वामित्व निर्माण होते. स्वामित्व म्हणजे त्याच्यावर मालकी निर्माण होते. आणि स्वामित्व जर या ठिकाणी जर आलं तर त्या ठिकाणी मालमत्तेवर पहारा ठेवणे आवश्यक होते. आणि पहारा ठेवल्यामुळे काय होतं, तर वाईट प्रसंग माणसाच्या मनामध्ये निर्माण होत असतात. मारामारी म्हणा, जखम म्हणा, संघर्ष म्हणा, भांडण म्हणा, निंदा म्हणा, असत्य बोलणं म्हणा. हे काय आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे प्रतित्य समुत्पादाची साखळी सांगितलेली आहे. मारामारी म्हणा, भांडण म्हणा, असत्य बोलणं म्हणा, हे काय आहे, तर अनुलोम प्रतीत्य समुत्पाद सिद्धांताची ही काय आहे, तर साखळी या ठिकाणी सांगितलेली आहे. म्हणून हे सगळं सांगत असताना माणसाच्या मनामध्ये जर विकार नसेल, माणसाच्या मनामध्ये जर तृष्णा नसेल, माणसाच्या मनामध्ये मारामारी नसेल, माणसाच्या मनामध्ये संघर्ष निर्माण करण्याची जर या ठिकाणी येत नसेल किंवा खून करण्याची जर माणसाच्या मनामध्ये निर्माण जर होत नसेल, तर याच्यामध्ये प्रतित्य समुत्पाद सिद्धांत, प्रतिलोम प्रतित्य समुत्पाद सिद्धांत याच्यामध्ये म्हणता येईल. याच्यानंतर थोडक्यात जर तुम्हाला या ठिकाणी जर सांगायचं असलं तर अनुलोम आणि प्रतिलोम प्रतित्य समुत्पाद सिद्धांत तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे. धम्मक्रांती प्रतित्य समुत्पाद कशाला म्हणायचं, धम्मक्रांती म्हणजे धम्मक्रांती प्रतित्य समुत्पाद, धम्मचक्र प्रतित्य समुत्पाद सिद्धांत, धम्मचक्र प्रतित्य समुत्पाद सिद्धांत. धम्मचक्राला काय म्हणतात, तर अशोक चक्र म्हणतात. धम्मचक्राला अशोक चक्र असं म्हणतात. या अशोक चक्रावर असलेल्या ज्या काही 12 आऱ्या आहेत आणि 12 आऱ्या दुसऱ्या, म्हणजे 24 आऱ्याचं हे धम्मचक्र बनलेलं आहे. या 24 आऱ्यामधल्या धम्मचक्रामधल्या 12 आऱ्या ज्या काय आहेत ते अनुलोम प्रतित्य समुत्पाद सिद्धांत आहे. आणि दुसऱ्या ज्या काही 12 आऱ्या आहेत त्या आऱ्या कोणत्या आहेत, तर प्रतिलोम प्रतित्य समुत्पाद सिद्धांत आहे. म्हणून हे सगळं सांगत असताना धम्मक्रांती प्रतित्य समुत्पाद सिद्धांत आणि राष्ट्रचिन्ह प्रतित्य समुत्पाद सिद्धांतामध्ये या ठिकाणी आपण या ठिकाणी सारनाथ या ठिकाणी घेतलेले जे काही राष्ट्रचिन्ह आहेत ते चिन्ह कोणते आहेत, वाघ म्हणा, त्याच्यानंतर पुन्हा बैल म्हणा, त्याच्यानंतर घोडा हे राष्ट्रचिन्ह आहे. घोडा हे कशाचं प्रतीक आहे, तर घोडा, ज्या घोड्यावर कंटक नावाच्या घोड्यावर तथागत भगवान गौतम बुद्ध बसून गेला होता आणि तिथं त्या ठिकाणी त्या घोड्यावर असलेल्या घोड्यास्वराला हा जर घोडा घेऊन तो जा परत म्हणल्यानंतर तो घोडासुद्धा अश्रू ढाळत होता. घोड्यात ही जी काही चिन्ह आहे ते राष्ट्रचिन्ह आहे. त्याच्यानंतर पुन्हा बैल हे जे काही चिन्ह आहे ते तथागत भगवान गौतम बुद्धाला जे काही जमीन होती ती जमीन कसण्याचं या ठिकाणी राष्ट्रचिन्ह आहे. हे सिद्धांत सांगत असताना या सिद्धांताला ह्या ज्या काही 12 कड्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहे, 12 अंग तुम्हाला मी जी सांगितलेले आहेत, हे 12 अंग म्हणजे जरा मरण, याला कारण काय आहे, जरा मरण याला कारण काय आहे, तर जाती आहे. जाती म्हणजे जन्म झाल्याशिवाय जरा आणि मरण निर्माण होऊ शकत नाही. जरा मरणाला कारणीभूत जाती आहे, म्हणजे जन्माला कारण कोणता आहे, तर भव आहे. जन्म कसा होतो माणसाचा, भवमुळे होतो. भव म्हणजे काय, इच्छा. भव म्हणजे काय, इच्छा. इच्छा जर निर्माण झाली तरच या ठिकाणी जन्म होतो. आणि जर या ठिकाणी जर इच्छा जर निर्माण झाली नाही, तर या ठिकाणी तृष्णा जर निर्माण झाली नाही, तर या ठिकाणी
तथागत भगवान बुद्धाचा या ठिकाणी जन्मसुद्धा झाला नसता. बुद्धाचा जन्मच जगामध्ये झाला नसता. काय जर राहिलं नसतं तर जन्म जरा आणि मरण जर राहिलं नसतं तर तथागत भगवान बुद्धाचा जन्म झाला नसता. तुम्हा आम्हाचा जन्म झाला नसता. म्हणून या ठिकाणी बुद्धाने एके ठिकाणी म्हटलं आहे किंवा अविद्या जर असली तर या ठिकाणी कर्म असते आणि कर्म असल्यामुळं विज्ञान असतं. जन्म असल्यामुळे जरा मरण असते. जर अविद्या नष्ट झाली तर कसल्याही प्रकारचं कर्म होणार नाही. अविद्या म्हणजेच या ठिकाणी दुःखमुक्ती सांगितलेलं आहे. दुःखमुक्तीचा मार्ग जर कोणता असेल तर अविद्या आहे. आणि अविद्येमुळे या ठिकाणी काय होत असते तर जरामरण निर्माण होत असते. आणि त्याच्यानंतर पुन्हा इच्छेला कारण काय आहे तर उपादान आहे. उपादान म्हणजे काय? उपादान म्हणजे मोह. मोह म्हणजे माणसाची त्या ठिकाणी इच्छा निर्माण होणे, प्रकट इच्छा निर्माण होणे. मोहाला कारण तृष्णा आहे आणि इंद्रिय सुखाची उग्र इच्छा तृष्णेला कारण आहे. इंद्रिय सुख जे आहे ही इंद्रिय सुख आपण घेतलंच पाहिजे. ज्यावेळेस अशी निर्माण होते त्याला काय म्हणतात तर उग्र इच्छाने म्हणतात. याच्यानंतर पुन्हा वेदनेला कारण स्पर्श म्हणजे संभोग. संभोगाला कारण षडायतन आणि षडायतनाला कारण नामरूप म्हणजे भौतिक शरीर. नामरूपाला कारण विज्ञान आहे. चेतनेला कारण संस्कार म्हणजे कर्म आहेत. आणि कर्मामुळे या ठिकाणी अविद्या. अविद्या म्हणजे दुःख. दुःख म्हणजेच मुक्ती. मुक्ती म्हणजेच या ठिकाणी काय आहे तर निर्वाण आहे. म्हणून हे संपूर्ण षडायतनाची जी काही क्रिया सांगत असताना किंवा या ठिकाणी दुःखाची संपूर्ण जी काही क्रिया सांगत असताना, तृष्णेची क्रिया सांगत असताना या ठिकाणी तथागत भगवान बुद्धाने आपणाला सुखाचा मार्ग सांगितलेला आहे. सम्यक दृष्टी, सम्यक दृष्टी, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक कर्मांत, सम्यक स्मृती, सम्यक आजीविका आणि सम्यक समाधी. हे सुख निर्माण करण्यासाठी आर्य अष्टांगिक मार्ग आपल्याला सांगितलेले आहेत. या आर्य अष्टांगिक मार्गाने आपण चालावं. हा जो काही प्रतीत्य समुत्पाद सिद्धांत जो आहे हा कार्यकारण भावावर आधारित असलेला हा सिद्धांत आहे. म्हणून तर एके ठिकाणी इंग्रजी विचारवंत T.S.R. इलियट असं म्हणतो की द मॉडर्न मटेरियलिस्टिक लाईफ इज नॉट द पीस ऑफ माइंड. द मॉडर्न मटेरियलिस्टिक लाईफ इज नॉट द पीस ऑफ माइंड. इफ यू वॉन्ट पीस ऑफ माइंड गो बॅक द फिलॉसॉफी ऑफ लॉर्ड बुद्धिझम. आधुनिक भौतिकवादी जीवनामध्ये माणसाच्या जीवनाला कदापिही शांती मिळणार नाही. जर तुमच्या जीवनाला जर शांती जरी मिळवायची असेल तर तथागत भगवान गौतम बुद्धाच्या तत्त्वज्ञानाकडे तुम्ही वळा. त्याच्याशिवाय पर्याय नाही. जग हे संपूर्ण जगाला गरज कशाची आहे तर बुद्ध तत्त्वज्ञानाची गरज आहे. म्हणून तर या ठिकाणी एक कवी असं म्हणतोय की या ठिकाणी या ठिकाणी मानवासाठी सुख असावं, मानवासाठी सुख असावं, नसावं नुसतं युद्ध. मानवासाठी सुख असावं, नसावं नुसतं युद्ध असे सांगणारा इथे जन्मला तथागत भगवान बुद्ध. याच्यानंतर पुढे या ठिकाणी सांगत असताना मला असं म्हणायचं आहे की सूर्य होता आले नाही तर सूर्यफूल व्हावे. सूर्य होता आले नाही तर सूर्यफूल व्हावे. मस्तक त्यांच्याकडे असावे त्यांच्या आलोकात पाहावे. मस्तक त्यांच्याकडे असावे त्यांच्या आलोकात पाहावे. बुद्ध होता आले नाही तर बुद्ध फूल व्हावे. बुद्ध होता आले नाही तर बुद्ध फूल व्हावे. हृदय त्यांच्याकडे असावे. हृदय त्यांच्याकडे असावे त्यांच्या स्फूर्तीत जगावे. तर या ठिकाणी हा प्रतीत्य समुत्पाद सिद्धांत, या सिद्धांताचं विवेचन करत असताना तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात की बाबा या अथांग पसरलेल्या महासागरामध्ये माझे ज्ञान म्हणजे कोती आहे. म्हणजे या ठिकाणी परिपूर्ण या ठिकाणी माझं ज्ञान नाही असं या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धाने म्हणलेलं आहे. तर प्रतीत्य समुत्पाद सिद्धांताचं या ठिकाणी मला विश्लेषण करत असताना ज्या काही गोष्टी या ठिकाणी मला वाचनामध्ये आल्या त्या गोष्टी आपल्यासमोर मी विश्लेषण केलेलं आहे. आपण सगळ्यांनी मला साथ दिलेली आहे. बरेचसे या ठिकाणी धम्म अभ्यासक आहेत
बापूसाहेब गायकवाड म्हणा या ठिकाणी, त्याच्यानंतर पुन्हा प्राध्यापक रोहित बनसोडे सर म्हणा, त्याच्यानंतर पुन्हा सातपुते सर म्हणा, या ठिकाणी आलटे सर म्हणा, हे सगळे धम्माचे गाडे अभ्यासक आहेत. होता होईल तेवढे या ठिकाणी मी माझ्या परीनं जेवढं काही माझ्या डोक्यामध्ये होतं ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. धम्म हा फार सोपा आहे, परंतु धम्माचं आचरण करणं हे फार अवघड गोष्ट आहे. बघा या ठिकाणी धम्माचं प्रवचन आहे, या ठिकाणी धम्म सांगणार आहे. चला प्रवचनाला जाऊ. वर्षावासाचा कार्यक्रम आहे म्हटलं तर मोजकेच लोक, 10 ते 12 लोक, 10 ते 15 लोक त्या ठिकाणी येतात. भीमा तुझ्या विचाराचे 5च लोक असते तर, भीमा तुझ्या विचाराचे 5च लोक असते तर, तलवारीचे तयाच्या न्यारीचं टोक असते. सगळ्या लोकांना धम्म या ठिकाणी सांगायची गरज नाही. धम्म हा अवघड आहे, धम्म हा समजायला अवघड आहे, त्याचं अनुकरण करणं हे फार महत्त्वाचं आहे. धम्मशील माणूस हा फार तुम्हाला सोज्वळ दिसेल, अतिशय चांगल्या प्रकारचा त्याचा स्वभाव तुम्हाला दिसेल. त्याच्या चेहऱ्यावर सरफेस इज द इंडेक्स ऑफ माइंड, चेहरा हा बुद्धीचा निर्देशांक आहे. तर या धम्माचं आचरण करणारा माणूस हा अतिशय मैत्रीपूर्ण भावनेनं, करुणेच्या भावनेनं 10 पारमिताच्या भावनेनं तो वागेल आणि दुसऱ्याबरोबर तो काय करेल, चांगल्या प्रकारे आचरण करेल. दुसऱ्यामध्ये आनंद माना, एकमेकाचा द्वेष करू नका. या ठिकाणी असं मला वाटतं की अरे अरे कळसा पायरीचा मी दगड, अरे अरे कळसा नको गर्व धरू. पायरी म्हणते कुणाला तर त्या कळसाला म्हणते अरे अरे कळसा नको गर्व धरू, पायरीचा मी दगड तुझाच की भाऊ, पायरीचा मी दगड तुझाच की भाऊ. अरे बुवा ही माझी पायरी चालल्याशिवाय तुला कळसापर्यंत जाता येणार नाही, द्वेष करू नकोस. नदी काठचा चक्कीवाला या ठिकाणी म्हणत असताना म्हणतोय की बाबा मी राजा आहे या ठिकाणी आणि तो चक्कीवाला आहे, परंतु मी दुःखी आहे आणि तो सुखी आहे. त्याचं सुखाचं कारण तरी काय, का बरं तो एवढा सुखी आहे, त्याला बोलवून घ्या असं राजाने आदेश दिल्याच्या प्रधान लोक येतात आणि त्या नदी काठच्या चक्कीवाल्याला येऊन बोलवतात. बाबा मी राजा आहे, तू चक्कीवाला आहेस, तुझं पूर्णच्या पूर्ण शरीर या ठिकाणी पिठानं माखून गेलेलं आहे, परंतु तू आनंदी आहेस, तुझ्या आनंदाचं कारण काय. तर तो चक्कीवाला म्हणतो आय इन्वे नोबडी इनविज मी, आय इन्वे नोबडी इनविज मी, आय इन्वे नोबडी इनविज मी. तो गाणं म्हणतो मी कुणाचा द्वेष करत नाही, कुणीही माझा द्वेष करत नाहीत, मी कुणाचाही द्वेष करत नाही, कुणीही माझा द्वेष करत नाहीत. मीच जर कुणाचा द्वेष केलो तर लोक माझा द्वेष करतील आणि मीच जर द्वेष नाही करणार झालो तर कुणीही माझा द्वेष करणार नाही. हे माझ्या सुखाचं कारण आहे. त्यावेळेस राजाला प्रश्न पडला काय करा, मी या मोठ्या सिंहासनावर बसलेला आहे, तुझं पिठानं माखलेली जी काही टोपी आहे, तुझी पिठानं माखलेली टोपी माझ्या मुकुटापेक्षा अधिक चांगली आहे. माझा राजमुकुट काय आहे, फेकून दिला राजाने राजमुकुट. पिठानं माखलेली टोपी ही माझ्या राजमुकुटापेक्षा चांगली आहे. माझ्यामध्ये काय भरलेलं आहे तर माझ्यामध्ये द्वेष भरलेला आहे. माझ्यामध्ये काय भरलेलं आहे तर माझ्यामध्ये एकमेकाची निंदा करणे, नालस्ती करणे, याच्यामुळं मला सुख नाही. संत तुकडोजी महाराज म्हणतात राजास ते महाली सौखे कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. माझ्या ह्या झोपडीमध्ये सुख मला मिळालेलं आहे. म्हणून तर या ठिकाणी शिगालसूतामध्ये सांगत असताना तथागत भगवान गौतम बुद्धांनी एक ब्राह्मण श्रमण उगच वडिलांना सांगितल्यासारखं करायचं आणि 6 दिवसाची पूजा करायचा. इकडं पाणी फेकायचा, तिकडं पाणी फेकायचा, पूर्व दिशेला फेकायचा, पश्चिम दिशेला फेकायचा, उत्तर दिशेला, दक्षिण दिशेला, वर एक बार फेकायचा, खाली एक बार फेकायचा. तथागत भगवान गौतम बुद्ध भिक्षाटन करत असताना हे पाहिले आणि त्याचं बघितले, अरे बाबा तू इकडे ये, तू असं का करत आहेस, तू फार चुकीचं करत आहेस, तुला कोण सांगितलेलं आहे, या 6 दिशेची तू पूजा करत आहेस, याचा अर्थ तरी काय, तू सांग बरं, ह्या कोणत्या ह्या दिशा का करत आहेस. तर मला याचा अर्थ माहीत नाही महाशय, वडील करत होतो म्हणून मी करत आहे. आता सुद्धा बरेचशी माणसं वडील सगळे करत होते, सगळे आजी आजोबा करत होते म्हणून कुणी बी आता पिंडदान करतात. शिकले सवरलेले माणसं पिंडदान करतात, मागचे केले म्हणून मी केलं.
वडिलांना केल्यात म्हणून मला केलं. वडील जाते वेळेस म्हणले किंवा तुम्ही असं कर जा म्हणले, वडिलांना मरते वेळेस म्हणून मी करत आहे. नाही बाबा म्हणले, श्रमण तू ऐक, ज्यावेळेस तू पूर्व दिशेची नतमस्तक होतोस, वंदन करतोस, त्यावेळेस तू तुझ्या माता पित्याला वंदन करतोस. ज्यावेळेस तू पश्चिम दिशेला वंदन करतोस, त्यावेळेस तू तुझ्या लेकरा बाळांना, तुझ्या पत्नीला वंदन करतोस. ज्यावेळेस तू दक्षिण दिशेला वंदन करतोस, त्यावेळेस तू तुझ्या गुरुला वंदन करतोस. ज्यावेळेस तू उत्तर दिशेला वंदन करतोस, त्यावेळेस तू मैत्रीला वंदन करतोस. ज्यावेळेस तू खाली धरणी मातेला वंदन करतोस, त्यावेळेस तू तुझ्या सेवकांना तू वंदन करत असतो. ज्यावेळेस तू वर आकाशाला वंदन करतोस, त्यावेळेस तू साधू संतांना वंदन करतोस. नतमस्तक झाला. आणि याच्यातून मार्ग, मला चांगला मार्ग सांगा असं या ठिकाणी कोण म्हटलं तर त्या ब्राह्मण सहस्त्रमनानं तथागत भगवान गौतम बुद्धाला म्हणल्यानंतर भगवान गौतम बुद्ध म्हणले, वा तुला याच्यातून मुक्त जर व्हायचं असेल तर मी तुला सांगतो, आल्या आधी उठ, गेल्या आधी ये. आल्या आधी उठ, गेल्या आधी ये. मऊ गादीवर झोप, मऊ गादीवर झोप, साखर वाटत जा. गावाला एक घर बांध आणि साखर वाटत जा. आल्या आधी उठ, गेल्या आधी ये, मऊ गादीवर झोप, गावाला एक घर बांध, साखर वाटत जा. म्हणजे काय? मला याचा कृपा करून अर्थ उलगडा करून सांगा असं या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धाच्या समोर तो श्रमण नतमस्तक झाला. अरे बाबा, आल्या आधी उठ म्हणजे काय? तर आल्या आधी उठ म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर उठ. उगाच झोपून नको सारखं. सूर्योदयाच्या अगोदर उठ. गेल्या आधी ये म्हणजे सूर्यास्ताच्या अगोदरच तू घरी ये. अंधार पडल्यानंतर तू येऊ नकोस. आल्या आधी उठ, गेल्या आधी ये म्हणजे सूर्यास्ताच्या अगोदर तू घरी ये. मऊ गादीवर झोप म्हणजे तू दगडावर बी झोपलास किंवा खाली अंथरूण वगैरे न करता बी जर झोपलास तर तुला त्या ठिकाणी झोप लागेल. कारण तुझ्यामध्ये काबाड कष्ट करण्याची प्रवृत्ती आहे बाबा. तर असं जर तू काबाड कष्ट जर केलास, चांगल्या प्रकारे जर जीवन जर जगलास, तर तुला कुठेही झोप येते. मऊ गादी म्हणजे तुझी उशाला दगड बी जर असलं तर त्या ठिकाणी तुला झोप येते. आणि गावाला एक घर बांध म्हणजे गावागावामध्ये तू माणसं जोड. गावागावामध्ये एक घर बांध म्हणजे गावागावाला माणसं जोडण्याची प्रवृत्ती कर. माणूस हा केंद्रबिंदू आहे भगवान बुद्धाचा. 10 दिशाच्या रिंगणातला ह्या पुढेच माझी धाव, माणूस माझे माव. माणसा तुला काय बनायचं आहे? तर माणूस बनायचं आहे. गावाला एक घर बांध, गावामध्ये तू माणसं जोडायचा प्रयत्न कर. मऊ गादीवर झोप, गावाला एक घर बांध आणि साखर वाटत जा. साखर वाटत जा म्हणजे काय? तुझी वाणी जी आहे ती गुळासारखी राहू दे, गोड बोलतो, माणसं जोड. असं या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांनी त्या श्रमणाला सांगल्याच्या नंतर तो नतमस्तक झाला आणि बुद्धाच्या या धम्मामध्ये तो प्रवेश केला आणि भिक्खू संघामध्ये तो प्रवेश केला. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे सुखी जीवन आपणाला जगायचं असेल तर अजिबात कुणी कुणाचा द्वेष करायचा नाही. रिअल हॅपीनेस लाईज इन द हॅपीनेस ऑफ अदर्स. दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपला आनंद आहे. दुसऱ्याच्या सुखदुःखामध्ये तुम्ही सामील व्हा, एवढं या ठिकाणी मी सांगतो. आणि माझं जे काही थोडक्यात प्रवचन आहे ते आपण सर्वांनी लाईव्हवर ऐकलात आणि लाईव्हवर ऐकून मला तुम्ही साथ दिली. सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानून माझं या ठिकाणी प्रवचनाचे जे काही विचार आहेत ते विचार मी सांगितलेले आहेत. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.